होता जागेचा तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला। याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्याचबरोबर ट्रस्टींनी लोकांनी संघर्ष केला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यांचं धन्यवाद करतो। पण एक श्रेयवादाची सुद्धा लढाई इथं दिसत आलेली पिंपळेश्वर मंदिराच्या वेळेस। पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये जेव्हा आता आम्ही पूजा अर्चा केली त्याच्यानंतर इकडे मी माझं भाषण केलं, ट्रस्टी सगळ्या ट्रस्टींनी मिळून जो सत्कार या ठिकाणी केला, तर तुम्ही मला वाटतं माझं भाषण नीट ऐकलं नाही। त्यामध्ये मी सगळ्यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे। हे काम जे आहे ते कुठल्या एकामुळे जे झालेलं नाही, गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष जो आहे हा पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मागे आहे। या सगळ्या प्रांगणाचं जी जमीन जी आहे ती मिळावी याच्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी जे आहे पंचकृषीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान जे आहे ते याच्यामध्ये आहे। आम्ही सगळे जे आहे निमित्त मात्र आहोत। जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, आता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत जी आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे राजेशजी मोरे असतील, त्याचबरोबर आमचे जिल्हाप्रमुख असतील, प्रत्येक ट्रस्टी असेल या मंदिराचा, या सगळ्यांचं योगदान जे आहे याच्यामध्ये आहे। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत नेमकं? मला ट्रस्टींनी सांगितलेलं आहे, पण तारीख जी आहे ती आता 8 तारीख बोलत आहे, तर नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी होईल, कारण की गेले अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिराची जमीन जी आहे ही पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला परत मिळालेली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।